व्हॉट्स बी गाइज इज अदिती. वेलकम बॅक टू माय चॅनल. इतका गोंधळ चालू आहे ना या कोरोना व्हायरसमुळे की मुलांच्या शाळा बंद आहेत, काही मुलांच्या परीक्षा कॅन्सल झाल्या आहेत. काही मुलं आर व्हेरी अँक्शियस की मे बी त्यांची एक्झाम एप्रिलमध्ये असेल. SSC IGCSE यांच्या परीक्षा कॅन्सल नाही झाल्यात. आज तर जनता कर्फ्यू पण आहे. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं की कंप्लीट लॉकडाऊन फॉर 10 days. त्याच्यामुळे मुलांना घरी डांबून ठेवणे सच अ डिफिकल्ट टास्क. बिकॉज तुमचं आणि माझं ठीक आहे हो, म्हणजे आपण कसं तरी आपलं मनोरंजन करून घेऊ, बट मुलांचं मनोरंजन कसं करायचं. प्लस काही मुलं अशी असतात की दे मस्ट बी रिअली स्केअर्ड आय फील, बिकॉज सगळे घरी आहेत आणि बाहेर जास्त गोंगाट नाही आहे, ट्रॅफिक कमी दिसते, हॉकिंगचा आवाज कमी आहे. दे पिक ऑन दीज क्यूज अँड दे आर प्रिटी स्मार्ट. दे नो की करोना व्हायरस काहीतरी आहे वगैरे, बट त्यांना नीट माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जरा एन्झायटी होते, ते थोडं भीती वाटते. त्यांना असं वाटतं की ते कोणाकडे बोलू पण नाही शकत. वी नीड टू हेल्प देम आउट टू ॲक्च्युली डील विथ दिस एन्झायटी. सो लेट्स लर्न दॅट डे. एक गोष्ट तुम्ही करू शकतात इज की फाइंड आउट की त्यांना काय माहिती आहे ते. सो त्यांच्याकडे बोलून बघा, तुला काय माहिती आहे याच्याबद्दल, तू काय ऐकलंस. त्यांना हे विचारा की त्यांनी हे कुठून ऐकलं आणि ते या सोर्सला का ट्रस्ट करतात. वाय डू दे बिलीव्ह दिस सोर्स. आणि जर ते काही मिसइन्फॉर्मेशन असेल त्यांच्याकडे, समथिंग दॅट्स रॉंग, देन करेक्ट दिस इन्फॉर्मेशन. बिकॉज ह्या मिसइन्फॉर्मेशनमुळे अजूनच त्यांच्या मनामधली भीती वाढते. लाईक इट्स जस्ट ह्युमन नेचर. It happens with you, it happens with me. It's obvious it's going to happen with our children and teenagers as well. म्हणून जर काही रॉंग इन्फॉर्मेशन असेल, मिसइन्फॉर्मेशन असेल तर ती करेक्ट करा. बिकॉज दिस इज अ लाईफ स्किल दॅट दे विल लर्न. दे नीड टू लर्न टू एव्हॅल्युएट की व्हॉट इज अ लेजिटिमेट न्यूज, खरी न्यूज कुठली आहे, व्हॉट इज द राईट थिंग दॅट्स ॲक्च्युली गोईंग ऑन, व्हॉट इज रिअल आणि व्हॉट इज डिसेप्टिव्ह न्यूज और व्हॉट आर र्युमर्स. त्यांना कळलं पाहिजे की कुठलं खरं आहे, कुठलं खोटं आहे, काय आहे हे इव्हॅल्युएट करणं. दिस इज रिअली इम्पॉर्टंट. दिस इज लाईक अ लाईफ स्किल. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकतात इज की फिगर आउट व्हॉट युअर चाइल्ड इज अफ्रेड ऑफ. मे बी त्यांना भीती असेल की शाळा कॅन्सल झाली, शाळा नाही आहे. कारण लहान असताना मी अशी होते की मला शनिवारी आणि रविवारी सुद्धा शाळेत जायचं असं. और मे बी दे आर अफ्रेड की स्पोर्ट्स इव्हेंट कॅन्सल झाला, ॲन्युअल डे कॅन्सल झाला, किंवा दे आर अफ्रेड की त्यांची फ्रेंडशिप तुटेल कारण का ते रोजच्या फ्रेंड्सना भेटणार नाही आहेत. और दे आर अफ्रेड, त्यांना भीती वाटते की त्यांच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या आजी आजोबांना, त्यांच्या मित्रमैत्रिणींना काहीतरी होईल, कोरोना व्हायरस होईल. तुम्ही तुमच्या मुलांना सर्वात नीट ओळखता. तुम्हाला माहिती आहे की व्हॉट विल वर्क विथ युअर चाइल्ड, व्हॉट युअर चाइल्ड विल अंडरस्टँड अँड हाऊ इट विल अंडरस्टँड. सो इफ दे आर अफ्रेड किंवा त्यांच्या फ्रेंड्सना काही होईल वॉट एव्हर, देन व्हिडिओ कॉल्स अरेंज करा. तुमचा फोन वापरून दे कॅन व्हिडिओ कॉल. थोडा रिअश्युरन्स द्या की अरे नेक्स्ट इयर तर स्पोर्ट्स डे होणार आहे, नेक्स्ट इयर तर ॲन्युअल डे होणार आहे, बिकॉज थिंग्स आर गोइंग टू चेंज फॉर शुअर. वी जस्ट डोंट नो वेन इज गोइंग टू हॅपन. सो तेवढपर्यंत यू शुड डू द थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंट इज फोकस ऑन व्हॉट यू कॅन कंट्रोल. मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणालेले की आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते की अनिश्चितताची, लाईक अनसर्टनिटी. म्हणजे पुढे काय होणार आहे, आपल्याला माहीत नाही पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे. आपल्याला इतके प्रश्न असतात आणि ह्यानी आपण जास्त अँक्शियस आणि एन्झायटी आपली वाढते. सो मला असं वाटतं की इफ यू शिफ्ट आवर माइंडसेट, म्हणजे जे अनिश्चित आहे त्याच्यावरती फोकस करण्यापेक्षा जर आपण जे आपल्या हातात आहे, व्हॉट वी कॅन कंट्रोल, ह्याच्यावरती फोकस केलं तर, म्हणजे शाळा बंद आहेत आपण काय करू नाही शकत, किंवा स्पोर्ट्स इव्हेंट बंद आहेत, वी कांट डू एनिथिंग अबाउट इट. बट आपण काय करू शकतो, वी कॅन ॲक्च्युली फाईट दी पेंडेमिक. सो फोकस ऑन द थिंग्स दॅट यू कॅन डू, जे तुमच्या हातात आहेत. लाईक वॉश युअर हँड्स, बाहेर जाऊ नका, घरी राहा, प्रॅक्टिस सेल्फ आयसोलेशन. इफ यू फील लाईक कॉपिंग ऑर स्नीजिंग, डू इट इन युअर एल्बो. कॉफ और स्नीज इन युअर एल्बो. सो या सगळ्या गोष्टी केल्यामुळे वी विल बी एबल टू ॲक्च्युली गेट आउट ऑफ दिस हेल्थ क्रायसिस इन नो टाईम. अजून एक गोष्ट आहे की तुमच्या मुलांनाही सांगा की व्हॉट दे कॅन कंट्रोल इज दे डोंट फील गुड. त्यांना बरं वाटत नसेल, त्यांना कसं तरी वाटत असेल तर तुम्हाला येऊन सांगायला. बिकॉज वी ॲज ॲडल्ट्स नीड टू नो. आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्या मुलांना काय कसं वाटतं आणि काय वाटतं. हे सगळं करायच्या आधी आय वॉन्ट यू टू डू वन थिंग, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. जर तुमचे काही कन्सर्न्स असतील, तुम्हाला जर काही भीती वाटत असेल, इफ यू आर अँक्शियस, यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ फर्स्ट. तुम्हाला जर काही भीती वाटत असेल तर यू नीड टू काम युअर सेल्फ डाऊन. यू नीड टू बी पॉझिटिव्ह. आणि मग तुमच्या मुलांकडे जाऊन बोला. तुम्ही जाऊन तुमच्या फ्रेंड्स आणि
आईवडिलांकडे, फ्रेंड्सकडे बोला. तुम्ही ज्यांच्याबरोबर कम्फर्टेबल फील करा त्यांच्याकडे बोला. ऑल्सो यू कॅन चेक आउट माय व्हिडिओ दॅट कॅन हेल्प यू फॉर शुअर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. अजून एक गोष्ट आहे की डोंट मेक प्रॉमिसेस दॅट यू कांट कीप. म्हणजे समजा या सेल्फ आयसोलेशन या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये समजा तुमच्या मुलाचा बर्थडे असेल आणि तो कॅन्सल करावा लागला ऑब्व्हियसली, तर प्रॉमिस करू नका की आपण 2 आठवड्यात तुझा बर्थडे सेलिब्रेट करू. बिकॉज आपल्याला माहीत नाही आहे की 2 दिवसात सगळं नीट होणार आहे, हे लॉकडाऊन कॅन्सल होणार आहे, सेल्फ आयसोलेशन राहायची गरज नाही आहे. वी डोंट नो एनिथिंग. सो इट्स ओके. टेल देम युअर किड्स आर स्मार्ट इनफ अँड दे विल अप्रिशिएट युअर ऑनेस्टी मोर दॅन लाईज. टेल देम की इट्स फाईन, आपण नंतर सेलिब्रेट करू, वी विल डू इट, बट वी डोंट नो वेन. तुम्हाला आपण कधी कधी आपल्या मुलांना सांगतो की रडू नकोस किंवा डोंट बी अ बेबी, की घाबरायची काही गरजच नाही आहे. आपल्याला रिअलाईज पण नाही होत की दिस कॅन हॅव ॲडवर्स इफेक्ट्स ऑन आवर चाइल्ड. ॲक्च्युली आपण आपल्या मुलांना प्रोटेक्ट करायला जातो फ्रॉम नेगेटिव्ह फीलिंग्स, फ्रॉम दीज फीलिंग्स. आपल्याला आपल्या मुलांना रडताना बघायचं नसतं. या स्टेटमेंट्सनी त्यांना ॲक्च्युली बरं तर वाटत नाही, उलट त्यांना असं वाटतं की त्यांचे फीलिंग्स आहेत दे आर नॉट व्हॅलिड. ॲक्च्युली दिस इज अ टॉपिक in itself, it's a whole video in it, but all I'll say is ki acknowledge their feelings, like tell them it's okay to be scared, it's okay to be afraid. They need to learn to articulate in words how they feel. They should learn how to express. So instead of denying their feelings and saying की रे घाबरायची गरजच नाही आहे, रडू नकोस, त्यांना सांगा की आय नो खूप घाबरण्याची स्थिती आहे, कोरोना व्हायरस थोडं डेंजरस वाटतंय. असं करून ॲक्च्युली त्याची भीती थोडी कमी होईल, तो रडणं थोडं त्याचं कमी होईल आणि विल ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन लॉट बेटर. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेनच की दिस इज द परफेक्ट टाईम टू हेल्प आवर चिल्ड्रन डेव्हलप दीज कोपिंग मेकॅनिझम्स. आता कोरोना व्हायरस आहे यावर्षी. आधी वी हॅड सार्स अँड मर्स अँड इबोला, H1N1 आणि सॉरी टू से की पुढे पण असं काही ना काहीतरी होणारच आहे. मीन इज अ नोन फॅक्ट. असं नाही होणार की कोरोना व्हायरस नंतर ऑल द व्हायरसेस आर जस्ट गोना डाय डेड. नो, दे स्टे सायलेंट, दे स्टे हिडन अँड देन दे इव्हॉल्व आणि मग ते आपल्याला येऊन अटॅक करतात, विच इज अ फॅक्ट. आणि पुढे असं होणारच आहे आपल्याला आयुष्यात, आपण जर नसू तर आपल्या मुलांच्या आयुष्यात. अँड वी नीड टू हेल्प देम लर्न हाऊ टू डील विथ दीज feelings that we have, this anxiety that we have. So जे skills आता ते शिकतील, that is not just going to help them manage this coronavirus anxiety. This will actually help them cope with any kind of anxiety that they will have in their life. Because असं तर होणार नाही आहे ना की त्यांच्या आयुष्यात कधीच स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येणार नाही आहेत, येणार आहेत. सो why not help them cope and develop this life skill? Yeah, so if you really like this video, please give it a thumbs up. मी जर तुम्हाला थोडी पण मदत केली असेल तर please support me by subscribing to my channel and watching my other videos if you like them. I'm going to see you in my next video. Bye.